बसतो आता अशा पद्धतीने जर काही खासगी बसेस असतील तर त्याच्यात ताबडतोब तक्रारी संबंधित पोलीस स्टेशन आणि डिपार्टमेंटला जर केलं तर त्यावर कारवाई करण्याच्या सूचना सुद्धा मी केलेल्या आहेत. धन्यवाद. नागपूरमध्ये आपण भेट दिली, मात्र छोट्या शहरामध्ये यापेक्षाही जास्त जे आहे ते अस्वच्छ. बघा, परिवहन मंत्री म्हणून मी सगळीकडे फिरतो. काही मी म्हणजे खरं तर आजपर्यंत 1 वर्षाचा कालावधीमध्ये त्यातल्या त्यात हे स्थानक मला थोड्याफार प्रमाणात भले मंत्री येणार याची जाणीव लागल्यामुळे त्यांनी जरी केलं असेल तरी सुस्थितीत आढळलं आहे. प्रत्येक ठिकाणी अस्वच्छता आणि अनियमितता आढळलीच पाहिजे असं नाही. काही गोष्टी ज्या कणखर भूमिकेनं मी घेतलेल्या आहेत, काही लोकांना निलंबित केलं आहे, काही लोकांना नोटिसेस काढल्या आहेत, त्याचा फरक काही प्रमाणात का होईना आमच्या ह्या नागपूरच्या एस टी स्टँडवर झालेला मला जाणवतो आहे. मला असं वाटतं नागपूरप्रमाणेच राज्यातील सगळ्या एस टी स्टँडवर सुद्धा अशीच सुविधा लोकांना देणं गरजेचं आहे. अन्यथा प्रताप सरनाईक कुणालाही बख्श करणार नाही. शेवटचा प्रश्न, पुढील 8 दिवस आपण नागपूरमध्ये जात, कोणतीही पूर्वसूचना न देता पुन्हा तुम्ही या ठिकाणी भेट देणार आहात? नाही देणार ना. मी नेहमी सगळीकडे जातो ना, पूर्वसूचना न देताच जातो. आणि तुम्हाला सांगतो, अधिवेशन संपल्यानंतर आणि कदाचित काही जर आचारसंहिता वगैरे आली तर ठीक आहे, आचारसंहितेनंतर राज्यातील छोट्या छोट्या बस स्थानकाला भेट देण्याचा सुद्धा माझा मानस आहे. सर, तुम्ही एक हेल्पलाईन आता जर सुरू केली